पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलणं आणि लिहिणं आता संजय राऊतांना चांगलंच भोवलेलं पाहायला मिळतंय। संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला। संजय राऊतांना आता न्यायालयानेही दणका दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेलं वक्तव्य भोवणार आहे। पुसद न्यायालयाने जामीन अर्ज त्यांचा फेटाळलाय। ॲडव्होकेट आदित्य यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी। पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात संपादक सामनाचे संजय राऊत यांनी एक प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं आणि त्या संदर्भात उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। आज त्यांचा पुसद सत्र न्यायालयात ट्रान्झिट जमानत अर्ज रद्द करण्यात आलेला आहे, नामंजूर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत फिर्यादीचे वकील आहेत आदित्य माने, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। वकील साहेब, मला सांगा, हा नेमका ट्रान्झिट जमानत अर्ज काय असतो आणि हा नामंजूर झालाय, पुढची प्रक्रिया काय असणार आहे? ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता त्यावेळेस उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता, परंतु सदरचा गुन्हा हा मुंबई येथे घडल्यामुळे तो गुन्हा मुंबई येथे ट्रान्सफर झाला। मुंबई येथे ट्रान्सफर झाल्यामुळे पुसद येथील न्यायालयाला कुठलंही ज्युरिडिक्शन त्या जमानत अर्जाला एंटरटेन करायचं नव्हतं। त्याच्यामुळे त्यांच्या वकिलांनी इथे ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन म्हणजे पुसदवरून मुंबईला जाऊन जमानत दाखल करोपर्यंतचा जो मधतला वेळ आहे त्याला ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन म्हणतो आपण, त्याला ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन म्हणता येईल। तर ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशनचा अर्ज इथे दाखल केला होता। तर विद्यमान न्यायालयासमोर आम्ही प्रिया इंदोरिया वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका या सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार त्यांना ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन देता येणार नाही अशी भूमिका मांडली। विद्यमान न्यायालयाने ती भूमिका आमची ग्राह्य धरून त्यांचा जमानत अर्ज रद्द केला, ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशनचा जमानत अर्ज रद्द केला। निश्चितच आता नामंजूर अर्ज झालेला आहे, मात्र त्यांना पुढची अर्ज कुठे करावा लागेल आणि या संदर्भात पोलीस काय कारवाई करतील? त्यांना अटक होण्याची शक्यता आहे का? ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन रद्द झाल्यामुळे आता त्यांना मुंबई येथील सत्र न्यायालयात जमानतीचा अर्ज दाखल करावा लागेल, परंतु त्यांना अटक करण्याची शक्यता मला कमी याच्यासाठी वाटते की अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे त्यांना कुठेतरी एक प्रोटेक्शन मिळतं। पण त्यांनी जर तपासात सहकार्य नाही केलं तर पोलीस नक्कीच त्यांना अटक करू शकतात। निश्चितच संजय राऊतांना न्यायालयाची पायरी चढावी लागेल का? नक्कीच। जमानतीचा अर्ज त्यांनी दाखल केला म्हणजे कोर्टाची पायरी त्यांनी चढलेलीच आहे आणि इथल्या कोर्टाची पायरी चढल्यानंतर इथल्या कोर्टाने नामंजूर ट्रान्झिट बेल ॲप्लिकेशन नामंजूर केल्यानंतर सत्र न्यायालय मुंबई येथे त्यांना जमानतीचा अर्ज दाखल करावाच लागणार आहे। निश्चितच हे होते आदित्य माने। संजय राऊतांना न्यायालयाची पायरी चढावीच लागेल असं त्यांचं स्पष्ट मत आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ।